श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज दिनांक आहे 24 जुलै आणि वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर पहा, चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. गणपती बाप्पांना ज्ञानाची, विद्येची आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर विघ्नहर्ता, संकटनाशक असं म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते, जेणेकरून त्या मंगल कार्यामध्ये किंवा त्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न, अडथळे येऊ नये. म्हणून गणपती बाप्पांची पूजा करूनच नंतरच बाकीचे जी काही शुभ कार्य आहेत तर ती केली जातात. पहा, गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची आहे. त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. लाल जास्वंदाचं फूल असेल, दुर्वा असतील, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि विधिवत त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय करायचे आहेत. हे उपाय जर आपण घरामध्ये केले तर गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील आणि आपल्या जीवनामधील जे सर्व संकट, विघ्न, अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील. तर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतील. अडचणी, संकट, विघ्न, करणीबाधा नष्ट होऊन जाईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर आज गणपती बाप्पांचा वार बुधवार आहे आणि हे दोन्ही योग एकत्र आल्यामुळे या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व या दिवसाला प्राप्त झालेलं आहे. आणि बघा, गणपती बाप्पांचे गणेश तत्व जे आहे तर ते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खूप जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतात आणि अशा वेळेस जर आपण काही घरामध्ये उपाय केले, सेवा केली, पूजा केली तर त्याचे फळ आपल्याला ते प्राप्त करून देतात आणि आपल्यावरती त्यांचे कृपा आशीर्वाद राहतात. आता बघा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6च्या नंतर 7:30 वाजेपर्यंत हा जो लक्ष्मी येण्याचा टाईम आहे तर या टायमामध्ये जर तुम्ही हा उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही ह्या टायमामध्ये हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला या टाईममध्ये वेळ नाही तर तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आता बघा, हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे? तर पहा, हा उपाय घरात केल्यामुळे आपल्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होऊन जाते. आपल्या घराला कोणी दोष लावलेले असतील, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपल्या घरामध्ये करणीबाधा झालेली असेल, आपल्या पतीची, मुलांची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आजारपण हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल आणि घरामध्ये आपल्याला असं जाणवत असेल की काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या घरामध्ये वावरत आहे, तर यासारख्या सर्व समस्या आपल्याला दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या काही कठीण इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन जाते आणि त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. आणि बघा, जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला ज्या काही एवढ्या समस्या सांगितलेल्या आहेत तर ह्या समस्या आपल्याला यायला सुरुवात होते आणि म्हणून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर ती तुम्ही नक्की घ्या, नसेल तर खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला तरी सुद्धा चालेल. या वाटीमध्ये म्हणजे ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर जर नसेल तर जो साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल.
आता बघा, आपल्याकडे 2 लवंगा असतील तर त्या 2 लवंगा पुढे फूल असणाऱ्या आणि अखंड आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळे तीळ घेतले तरीसुद्धा चालेल. आता बघा, काळे तीळ किंवा पिवळी मोहरी या दोन्हीपैकी एकच वस्तू आपल्याला घ्यायची आहे. जी तुमच्याकडे असेल ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांवरून ही जी पिवळी मोहरी आहे किंवा जे काळे तीळ आहेत तर ते तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहेत. तर पहा, उतरवत असताना डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तुम्हाला उतरवायचं आहे 7 वेळा आणि ते बी पूर्व पश्चिम दिशा करूनच उतरवायचं आहे. घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडत आहे, मग त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर घरामध्ये एखादी अशी व्यक्ती आहे की ती खूप कष्ट मेहनत करायला जाते, परंतु तिच्या कष्ट मेहनतीला काहीही फळ प्राप्त होत नाही किंवा त्याला यश प्राप्त होत नाही, सारख्या तिच्या जीवनामध्ये अडीअडचणी निर्माण होत आहेत, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू जी आहे तर ती 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर हे जे काळे तीळ असतील किंवा जी पिवळी मोहरी असेल तर ती तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती टाकायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि ह्या वस्तू आपल्या देवघरासमोर बसून आसन टाकून बसायचं आहे आणि मग प्रज्वलित करायचं आहे. आता पहा, हे प्रज्वलित करत असताना ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः हा गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र म्हणत तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे. आता प्रज्वलित केल्यानंतर आता हे भांड तिथून उचलायचं आहे. पूर्ण घरामध्ये, म्हणजे तुमच्या घरामध्ये पूर्ण रूम असतील, खोल्या असतील, त्या खोल्यांमध्ये संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे भांड फिरवायचं आहे. फिरवून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती घेऊन गेल्यानंतर तिथे थोडा वेळ ठेवायचं आहे. नंतर ते भांड उचलून परत आपल्याला आपल्या गणपती बाप्पांसमोर आणून, म्हणजे देवघरामध्ये आणून ठेवायचं आहे. त्यानंतर त्यामधल्या वस्तू जेव्हा शांत होतील, आता हे भांड जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ते शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडीफार जी राख असेल तर ती राख तुम्हाला प्रत्येकाच्या कपाळाला थोडी थोडी लावायची आहे. त्यानंतर जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायची आहे. आता घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट डस्टबिनमध्ये जरी ती वाटी टाकली तरी सुद्धा चालेल. कारण या खोबऱ्याच्या वाटीमध्ये घरातली जी नकारात्मकता असते तर ती आलेली असते आणि ती नारळ जो असतो तर ती घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. अशा प्रकारे हा अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा. जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. जर मासिक धर्म असेल तर ती ज्या व्यक्तीला मासिक धर्म आहे त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल. त्याचबरोबर आपल्या घरावरती बाप्पांची कृपा राहावी, येणारे संकट अडचणी हे आपल्यावरचे टळून जावेत, यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर आज संध्याकाळी चौमुखी दिवा देखील लावायचा आहे. आता बघा, गव्हाचं कणिक मळा, त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्या कणकेचा चौमुखी दिवा तुम्ही तयार करा. 2 वातींची 1 वात करून अशा आपल्याला 4 वाती त्यामध्ये घालायच्या आहेत. शुद्ध गाईचं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तूप जर नसेल तर तेल घातलं तरी चालेल. तर पहा, हा जो दिवा आहे तर तो आपल्याला एका प्लेटमध्ये हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचा आहे आणि त्या स्वास्तिकवरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जेव्हा आपण असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर चतुर्थीच्या दिवशी लावतो त्यावेळेस आपल्या घरावर येणारं 4ही बाजूंचं संकट जे आहे तर ते टळून जातं. कधीही आपल्या कुटुंबावरती वाईट संकट हे येत नाही. संकट जरी आली तर त्या संकटामध्ये निवारण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला साथ देतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होते. व्यक्ती अगदी मनोभावे गणपती बाप्पांची श्रद्धेने आणि भक्तीने पूजा अर्चा करतो आणि त्या असे काही उपाय करतो तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गणपती बाप्पा कधीही विघ्न हे येऊ देत नाही. आता पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत आहे, पैशांची कमतरता तुम्हाला भासत आहे, आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, तर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर एक नारळ ठेवून त्यावरती 11 रुपये ठेवून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून श्रद्धेने, भावनेने तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. माझ्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, त्या सर्व दूर होऊ दे, माझ्या जीवनात खूप सारी प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना करून तुम्हाला गणपती बाप्पांना हे जे नारळ आहे तर ते अर्पण करून यायचं आहे.
तसेच तुमच्या मनामध्ये एखादी खूप भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा अजून कशाबद्दल तुमची काही इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण ती इच्छा पूर्ण होत नाही. तुम्हाला हातामध्ये 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, ते लाल पिवळे करायचे आहे. मग तुम्हाला हे तांदूळ हातामध्ये घेऊन एक एक तांदूळ तुम्हाला हातात घेऊन ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत एक एक तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमची इच्छा देखील व्यक्त करायची आहे आणि असं केल्याने पहा तुमच्या इच्छा आहे नक्की पूर्ण होतील. अर्पण केलेले तांदूळ हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून स्वतःजवळ ठेवायचे आहेत आणि कुठेही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तेव्हा तुम्हाला ते तांदूळ स्वतःजवळ घेऊन जायचे आहेत. तर यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल, तुमची संपूर्ण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.